करायचा प्लॅन आहे तुमचा? आता लवकर आलाच तर बाहेर जाऊ, आज संडे पण आहे ना. हो. आणि रोज रोज काय तुम्ही आणि आर्य जाता ब्लॉग करायला, खाता पण येता पण, आम्ही मायली की घरीच असतो. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. आज न्या ना जरा, उद्या मंडे सुट्टी आली तुमची. मग काय खायचं? काय पण चालेल, असं काय नाहीये, पण हॉटेलला वगैरे जायचं काय म्हणत हॉटेलला नाही. हॉटेलला नाही. मग स्ट्रीट फूडला कुठं आपल्याला काय चालेल ना? हा, मग माझं फेवरेट ठिकाण आहे बहादूर शेख मध्ये टाइमपास कॉर्नर चालू झाले. स्वप्नील घाग आपल्या तळसर मुंड्यातले जे माझे मित्र आहेत ना, त्यांनी टाइमपास कॉर्नर त्यांचा चालू झालाय. आणि त्या ठिकाणी अंडा भुर्जी, परत परोठे, चिकन मसाला त्याच्यात मध्ये येतोय, परत अंडा राईस, याच्यातला एखादा आयटम चांगला तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे मी टेस्ट केलेली आहे, तुम्हाला पण सर्वांना टेस्ट करायला मी आज घेऊन जातो. मग येत आहे? होय का? अगोदर टेस्ट केलेली आहे आणि तुम्ही आता सांगताय आम्हाला? अगोदर पण कसं असतं, तुम्ही जेव्हा गावाला जाता तेव्हा मी घरी जेवण नाही बनवायला जमले की मी आपलं येता येतं तिथून पार्सल घेऊन यायचो. चला तर मग तिथं जाऊ आपण. मस्त टेस्ट आहे तिथली. चला तर मग तिथं जाऊ. हा, बहादूर शेखला टाइमपास कॉर्नरला आपण जाऊया. चला चला, गाताचा आवरायला घेते. हो चालेल, ठीक आहे. चला तर मित्रांनो, आम्ही आता बहादूर शेखला आलेलो आहोत. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे बाबांनी आम्हाला आणलं तर बहादूर शेखला. बघा मित्रांनो, टाइमपास कॉर्नर आम्ही आता ह्या साईडला आहे ना, आता रोड क्रॉस करून चाललोय. घरगुती परोठे चला मित्रांनो, आता घरगुती पराठे आणि चिकनची पूर्वतयारी बघूया. मागे तुम्ही काय करताय? पराठा, चिकन पराठा शेकताय का?
मित्रांनो आता मम्मीची ऑर्डर आली आहे गरमागरम परोठे आणि चिकन मसाला. मम्मी आता लिंबू पिळते. तर मम्मी पराठा तोडला नाही मम्मीनी. बघ कसे आहे आणि स्पाइस लेवल कसं मीडियम सांगते ना. अजून एक बाईट घे. आता तुला पण खायचं आहे का चिकन परोठा? हो पाहिजे. चिकन हो पाहिजे म्हणते का आता तू काय काय खाणार आहेस? हो चिकन मस्त बेटा, अगदी घरगुती चव. पराठे पण घरात बनवलेले आहेत, जास्त ऑइली नाही आहेत. हाताला पण चिकन पाहिजे का? चिकन तर एकदम मस्त झालं. म्हणजे एक बाईट मारली तेव्हा समजलं, पण आणि दुसरी बाईट खाते मी तुला सांगते. गाताला दे, गाताला दे. पण चिकन पण तिला काय अजून बाहेरचं काही देत नाहीये. चिकन परोठा नंतर खायचा तू, आता नाही चिकन परोठा. त्यामुळे ते सगळं मीच फिनिश करणार हा आहे, कर. नाही भेटणार. चालेल, मी दुसरं मागवेन. आता दुसरी बाईट देते बाबांना. कसं आहे हो? एक नंबर. लिंबू वगैरे पेढाच खायचं. हो, पेढा. अजून पिळू नका गॅस पीठ. नंबर एक नंबर. हटू. पराठे एक तर नंबर. घातल्या घातल्या विरघळायला लागले, एकदम खुसखुशीत आहेत. मला पण वरण आणि बाबाला भरवलं आणि मम्मानं मला भरवलं. मला भरवणार की पाहिजे. माझ्या सोनूला पण एकदा आवडला? आवडला. तर मम्मीने काय मला बोललं सगळं मम्मीनेच बोललं. तसं घातलं नाही. नेहमी तर तुम्हीच बोलता ना, आम्ही एकाच दिवस मी बोलते मला. फक्त गातालाच नाहीये, गाताला नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम गाताला. आता लहान आहे गाता, त्यामुळे गाताला आता हे नाही धायचं द्यायचं आहे. हो नाही 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 म्हणते, बरोबर आहे. बाबा आता मम्मीची काय ऑर्डर आली, आता तुम्ही काय ऑर्डर देताय? मग तू काय खाणार आहे? अंडा राईस. अंडा राईस. हा. मग आपण दोघं जरा वेगळं टेस्ट करून हा. अंडा राईस घेऊया दोघात. हा, दोघं घेऊया. हा दोघं मिळून अंडा राईस घेऊया. हा, गाताला पण अंडा खायचं का? हो आता त्याला पण अंडा आवडतो. गाताला अंडा खूप आवडतो. हा मग आपण दोघं अंडा राईसची ऑर्डर देऊ. हा चला तर मित्रांनो पाहू शकते स्वप्नील शेटची केवढी गडबड चालू आहे. एकटा माणूस आहे, सगळं हँडल करतोय. त्या ठिकाणी तुम्ही हा अंडा राईस बघू शकता किती मोठ्या प्रमाणात बनवलेला आहे. आणि हा कधी खालायच होईल याची काही गॅरंटी नाही. तेवढं या ठिकाणी आता पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे. सर्व या ठिकाणी गोरगरीबसुद्धा, सर्व मिडल क्लासची माणसं त्या ठिकाणी आपलं पोट थोड्या पैशामध्ये आपलं या ठिकाणी पोट भरू शकता असं या ठिकाणी त्यांनी सुविधा केलेली आहे. बघा तुम्ही पाहू शकताय ते परोठे बनवलेले आहेत, ते त्यांनी होममेड बनवलेले आहेत. त्या ठिकाणी ते असे कुठले म्हणजे रेडीमेडमधले नाही, ते स्वतः घरी या ठिकाणी ते बनवतात परोठे. आणि हा एकटा माणूस बघा सर्व या ठिकाणी स्टॉल हँडल करतो. त्यामध्ये हा अंडा राईस आहे, परत परोठे आहेत, परत चिकन मसाला आहे त्याच्याबरोबर, परत त्याच्यावर ऑमलेट आहे, भुर्जी आहे. इतके आयटम या ठिकाणी स्वतः कटिंग करत आहेत, त्याच्यातच स्वतः या ठिकाणी बनवतात सुद्धा स्वतःच. हे 2 सिंगल भुर्जी म्हणा सेपरेट दोन दे. नमस्कार काका. नमस्कार. आपण कुठून आला? मी इथला स्थानिक नागरिक आहे. स्थानिक नागरिक आहे. हो. मला वाटतं आज तुम्ही ह्या आपल्या टाइमपास कॉर्नरला पहिल्या वेळी आलाय. हा पहिल्या वेळेला आलोय, पण सुगंध छान आहे. सुगंध चहा आणि याची ऐकून क्वालिटी चांगली आहे, माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी जे ग्राहक एवढे दिसतात त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल कळते की क्वालिटी खूप चांगली आहे. तसा तो आमचा मित्रच आहे. होय ना. त्यामुळे आता तुम्ही काय ऑर्डर दिली का? मी अंडा राईसची ऑर्डर दिलेली आहे. होय ना. इथं मला वाटतं अंडा राईस खूप प्रसिद्ध आहे. आणि हे होममेड मला वाटते परोठे आहेत. हो, होममेड रेडीमेड परोठे आणत नाहीये, ते स्वतः घरी मला वाटतं पट्टी लावून या ठिकाणी बनवतात. भुर्जी सुद्धा उत्कृष्ट आहे त्याची, उत्कृष्ट भुर्जी. नाव लौकिक आहे, नाव लौकिक आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्या वेळी आलाय, पण मला वाटतं भुर्जीच्या नाव लौकिक ऐकूनच आलेलं. भुर्जी बनवण्यावरूनच कळते की चांगल्या दर्जाची भुर्जी, तो मटेरियल चांगलं वापरतो. आणि लोकांना तसं हायजेनिक नाहीये. लोकांनी येऊन आवर्जून खावं.
अशा काही गोष्टी आहेत. हो, आपला या ठिकाणी हा लोकल माणूस आहे, म्हणजे कुठला आपला मराठी माणूस स्थानिक या ठिकाणी माणसाला स्थानिक प्राधान्य माणसाला मिळालं प्राधान्य दिलं पाहिजे. उत्कृष्ट क्वालिटी आणि एवढ्याशा याच्यामध्ये स्टॉलमध्ये त्यांनी बरेच आयटम, म्हणजे नुसते मला वाटतं आपण गेलो तर अंडा भुर्जी किंवा अंडा पाव, म्हणजे एवढंच आपल्याला आयटम पाहिलं, पण त्यांनी या ठिकाणी अंडा हा राईस ठेवलंय, परोटा भुर्जी ठेवलंय, चिकन ठेवलंय, एवढे आयटम एका याच्यावर अनेक एकटा माणूस हँडल प्रकारचे. करतोय. हा, एकटा माणूस सगळ्यात handle मोठी करतोय. गोष्ट आहे, एकटे हँडल करतायत सगळे, म्हणजे टोटल त्याची एकट्याची कला आहे ती. कला आहे एकट्या याच्यावर, या कलेवर मला पण वाटली. आणि मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे, मराठी माणसाला सपोर्ट सगळ्यांनी केला पाहिजे. तर सर्वांनी येऊन इथे अंडा भुर्जी, परत अंडा राईस, त्याचे जे जे पदार्थ आहेत ते सर्वांनी येऊन खावेत, असं मी एवढं सांगू शकतो. माझं नाव नैनिश दळी, चिपळूण. धन्यवाद काका. माझ्या लेकरांनी चिकन परोठा खाल्ला आहे. आता मी माझे अंडा राईस खाल्लेले आहे, तुम्ही पाहू शकता. आईने याचं थोडंसं अंडा घेतलेलं आहे आणि मला भरपूर अंडा ठेवलेलं आहे. लिंबू घ्या. लिंबू मस्तपैकी कांदा पण मिक्स आहे. राईस किती सुटसुटीत आहे आणि कांदा मिक्स आहे. याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सर्व फ्लेवर मिक्स आहे याच्यामध्ये. मी पहिला बाईट घेतो बघा अंडा राईसचा. कसं आहे? टेस्ट ओके. तिखट, मीठ, मसाला जास्त तिखट पण नाही, जास्त तिखट पण नाही. ओके एकदम. राईस सुद्धा छान आहे. बघ 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 बघा 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 अंडा आल्यानंतर लगेच पटकन. अंडा आपलं फेवरेट आहे. आमच्या स्वप्नील शेठचे अंडा राईस म्हणजे सगळीकडे फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहेत टाइमपास कॉर्नरचे मालक. शेठ आपलं नाव कसं? स्वप्नील मनोहर घाट. आपण इथलेच या इथं चिपळूणचं स्थानिक काय कुठलं गाव आपलं? चिपळूण तळसर मुंडे. तळसर मुंडे. तळसर मुंडेमधून आपण या ठिकाणी हा जो टाइमपास कॉर्नर आहे हा किती वर्ष तुम्ही चालू केला? 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. म्हणजे ही संकल्पना कशी काय सुचली आपल्याला? संकल्पना सुचली म्हणजे घरी आईच्या हाताला चव होती, तर ती म्हटलं चव आपण स्वतः मार्केटमध्ये उतरावी. मार्केटमध्ये म्हणजे आईच्या, म्हणजे ही खरी चव म्हणजे आपल्या आईची चव ती आम्हाला. मग तुम्ही हा स्टॉल किती वाजता चालू करता? संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. रात्री 12 वाजेपर्यंत. मग ती ही पूर्व तयारी तुमची कशी काय असते? आता तुम्ही मला वाटतं कोणकोणते पदार्थ बनवताय? पूर्वी पराठा असतो, पराठा दिवसा होतो. सकाळी 11 वाजता काम चालू होतं पराठ्याचं. रेडीमेड आहे का? नाही, होममेड असतं. होममेड घरी बनवलं जातं ते. म्हणजे घरी हा परोठा म्हणजे फ्रेश मध्ये हा, जेवढं रोज लागेल तेवढं बनवण्यात तेवढंच बनवता. हा, आणि बाकी हा राईस वगैरे? बाकी राईस वगैरे यायच्या अगोदर 1 तास बॉईल केला जातो. रोजच्या रोज तो काय फ्रीजला करून आल्यानंतर मग तुम्ही इथं मग तो इथं फोडणी दिली जाते त्याला. म्हणजे तुमचं काय असे मसाले वगैरे टाकून त्याच्यामध्ये सर्व हा राईस बनतो. किती किलोचा राईस बनतो रोजचा रेग्युलर? आपला एक 60-70 अंड्याचा राईस असतो. 60-70 अंडे. किती किलो राईस तरी लागतो? एक 6-7 किलो असतो. 6-7 किलो राईस. आणि त्याच्यावर तुम्हाला हे अंडे, मला वाटतं अंड्यांची ट्रे किती लागते डेलीचे अंदाजे? अंड्याचे आता कमी लागतात, पण कोरोनाच्या आधी 300-400 अंडी डेली लागायची. कोरोनाच्या अगोदर? कोरोनाच्या अगोदर. म्हणजे कोरोनाच्या अगोदर भरपूर लागत. भरपूर लागत. आता परत पुन्हा मला वाटतं संख्या तुम्हाला वाटतं थोडं वाढतंय आता हो, वाढतंय थोडं. मग तुम्ही ह्या ठिकाणी ह्या अंडा राईस बरोबर आणि कोणकोणते इथं हे? अंडा राईस बरोबर बुर्जी असते, पराठा असतो. बुर्जी पराठा, चिकन मसाला पराठा. चिकन मसाला पराठा. मग ते चिकन मला वाटतं तुम्ही बॉईल करून? चिकन बॉईल हे इथंच होतं बॉईल. जेवढं लागेल तेवढंच तुम्ही गरमागरम चिकन समोरासमोर मला वाटतं ग्राहकांच्या समोर बनवून देतात. आणि इथली कुठली गोष्ट फ्रीजला ठेवली जात नाही, कोणती नाही. सगळं फ्रेश म्हणलेलं असतं. मग हे एकटं तुम्ही, मला वाटतं मी मागापासून बघतो माझं डोकं असं चक्रायला लागलंय. एकटं एवढं सगळं काउंटर तुम्ही हँडल करताय सगळा, म्हणजे इकडे पण पार्सल पण देताय, स्वतः इकडे आमलेट बनवताय, इकडे भुर्जी बनवताय. हे कसं काय तुम्ही मॅनेज करताय एकटा? आता माणसांचा अभाव, त्याच्यामुळे माणसांचा अभावापेक्षा तुम्ही स्वतः मालक या ठिकाणी सगळं करताय ना, ते पाहून उलट लोक कस्टमर म्हणते तुमच्यासाठी थांबताय. तुमच्या हाताची जी चव आहे, क्वालिटी आहे. तर काही ठिकाणी बघा तुम्ही 2-2, 3-3 कामगार असले तरी पण कस्टमर थांबत नाही. गरमागरम म्हणजे तुम्ही एक समोरासमोर सगळ्यांना करून देताय आणि उत्कृष्ट क्वालिटी. आणि हे गोरगरिबां मी बघतोय ना, इथं मिडल क्लास असू दे, गोरगरीब आणि अगदी हायस्ट म्हणजे श्रीमंत लोक सुद्धा
सर्व पार्सल नेत आहेत. होय. पार्सल सेवा सुद्धा तुमची या ठिकाणी चांगली आहे. पॅकिंगची व्यवस्था या ठिकाणी चांगली आहे. कस्टमरला जे म्हणजे किती गडबड असली तर होय. कोणती गोष्ट तुम्ही विसरत नाही. नाही, नाही विसरत. म्हणजे अगदी लिंबूचं होय, टाकायचं सगळं, असेल तर तुम्ही विसरत नाही. काही काही सगळं. कस्टमरना गडबडीत नाही दिलं असं होत नाही. मी बघतोय मागापासून पाहतोय. होय. आणि आपला मराठी माणूस या ठिकाणी हा बिझनेस मध्ये खरोखर या ठिकाणी खूप तुमचं कष्ट, प्रामाणिकपणे कष्ट, आणि एवढ्या लांबून तुम्ही रोजचा रात्री 12 होय. वाजता मला वाटते 12-12:30 घरी सगळं लागतात. एवढं तसं सगळं 2 वाजतात. हा 12-1 वाजता घरी पोहोचतो. तुम्ही रात्रीचे एकटेच जाता. होय होय रात्रीचा प्रवास आहे. रात्रीचा प्रवास 2 व्हीलर नाही. हो 2 व्हीलर. आता तुम्ही जरा आता थंडी पण पडली या ठिकाणी. थंडी पडल्यामुळे तुम्हाला जाते सुद्धा मला वाटतं खूप आपल्या या परिसरात पुढच्या थंडी भरपूर थंडी भरपूर आहे. हा. वन्य प्राण्यांची जरा भीती असते तरी पण भीती आहे. आता सध्या सगळं बिबट्याचा वावर आहे त्यामुळे आपण एकटे जात आहेस, सांभाळून जा. आणि हा तुमचा हा बिझनेस अतिशय उत्कृष्ट एकटेच तुम्ही चालवते. तुमच्याबरोबर तुमच्या पत्नीचा सुद्धा थोडासा मला वाटतं सहभाग नक्की, आहे. नक्की. तुम्ही ह्या मला वाटतं रोट्या हे परड्या घरी बनवता. मग त्याच्यामध्ये तुमच्या पत्नीचा पत्नीचा, आईचा सगळे सहभाग आहे. तुमचा ग्राहकांचा सुद्धा प्रतिसाद बघतोय मी हो, तुम्हाला. छान. फोन घ्यायला सुद्धा तुम्हाला वेळ नाही. नाही, नसतं. आम्ही मला वाटतं बाईट मिळवण्यासाठी आम्हाला 1 तास इथं वेट बघायला लागला. आम्हाला वाटत म्हणजे तुम्हाला बरोबर. डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही पण म्हटलं बघूया तरी किती स्वप्नीश दिवसभर किती कष्ट घेत आहेत. दिवसभराचा कष्ट संध्याकाळी परत उभा राहत आहे तिथे येऊन. खूप चांगलं या ठिकाणी आणि तुमच्या या बिझनेसला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, धन्यवाद थँक्यू. सर.